हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC एस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब आणि गट क पराजित पत्र संयुक्त पूर्व परीक्षा 2017 पासूनच्या 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका बघणार आहोत. PSI STI ASO SR IS तर 2023ची ही क्वेश्चन पेपर आहे. तर ही बघूया आपण आधी. त्यानंतर 2023 पासून तर 2017 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समजेल तरी आयोगाने कसे प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचे सहकार्य मिळाले होते? तर ऑप्शन काय काय आहेत? केशवराव बागडे, केशवराव बोले. ब ऑप्शन रघुभिकाजी गेनूबाबाजी. क नारायण सुरकारजी आणि विठ्ठलराव कोरगावकर. ड कृष्णाजी अर्जुन केसुरकर, रामचंद्र शिंदे आणि नारायण पवार. तर त्याचं उत्तर आहे 4. ब क आणि ड फक्त हे त्याचं उत्तर आहे. तर कोण आहे? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापित करीत असताना त्यांना रघुभिकाजी गेनूबाबाजी, नारायण सुरकाजी आणि विठ्ठलराव कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केसुरकर आणि रामचंद्र शिंदे, नारायण पवार यांचं सहकार्य मिळालं होतं. दुसरा प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे उद्गार टिंबटिंब हा गव्हर्नर जनरल म्हणाला. तर हे कोण म्हणालं होतं? तर लॉर्ड कॅनिंगने असे उद्गार काढले होते की इसवी सन 1857च्या उठावामध्ये जर शिंदे व निजाम यांनी जर भाग घेतला असता तर हा उठाव यशस्वी झाला असता. तिसरा प्रश्न, प्रार्थना समाजात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? तर दादोबा तडखरकर अविधान, दादोबा तडखरकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. ब काय आहे? प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली. क प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. ड प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. तर अ, ब आणि क. तर कोणती कोणती विधाने बरोबर आहे? अ, ब आणि क. दादोबा तडखरकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली हे विधान बरोबर आहे. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली हे पण विधान बरोबर आहे. आणि प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली हे विधान पण बरोबर आहे. चौथा प्रश्न, हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ऑप्शन काय आहे? 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारची महाराज सर महेंद्रचंद नदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. ब काय आहे? हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे हे होते. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली. आणि ड काय आहे? 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. तर त्याचं उत्तर काय आहे? कोणती विधाने बरोबर आहे हे विचारलेलं आहे आपल्याला हिंदू महासभेच्या संदर्भात. तर अ, ब आणि क हे तिन्ही पण विधाने बरोबर आहे. पाचवा प्रश्न, इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली? तर ऑप्शन काय काय आहे? नील हॅवलॉक, ऑटरमन लॉरेन्स बंधू, कॅम्पबेल, सर ह्यूम रोज, विल्यम डिग्बी, कॉलिन कॉर्क. तर त्याचं उत्तर आहे अ, ब आणि क फक्त. तर इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांचे कोणकोणते अधिकारी होते? तर नील हॅवलॉक होते, ऑटरमन लॉरेन्स बंधू पण होते आणि कॅम्पबेल, सर ह्यूम रोज हे पण होते. मित्रांनो, कंबाईनचा पेपर हा 100 मार्कांचा असतो. पुढचा प्रश्न, इसवी सन 1875 मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते? तर ऑप्शन काय आहे? भीमंडी, शिरूर, पारनेर, नगर, इंद्रापूर, हवेली, बागलाण, सातारा, तासगाव, शिराळा, जत, मलकापूर, श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. तर पर्यायी उत्तरे काय काय आहे? अ आणि ब फक्त, ब आणि क फक्त, अ, ब आणि ड फक्त आणि क आणि ड फक्त. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 3 अ, ब आणि ड फक्त. तर इसवी सन 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव कोणकोणत्या भागामध्ये झाले होते? तर भीमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंद्रापूर, हवेली, सातारा आणि श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उठाव झालेले होते 1875 मध्ये.
7वा प्रश्न, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनांमध्ये भाग घेतला होता? तर ऑप्शन काय आहे? गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर क्रांतिकारक सेनापती बापट यांनी गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ, महाराष्ट्र म्हैसूर सीमा आंदोलन या सर्व आंदोलनांमध्ये किंवा चळवळीमध्ये भाग घेतलेला होता. 8वा प्रश्न, इसवी सन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण ऑप्शन काय आहे? क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. ब. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती. क. जहाल व मवाळ यांच्यातील युती. ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. तर पर्याय उत्तरे काय आहेत? अ आणि ब, ब आणि क, ब, क आणि ड फक्त आणि वरीलपैकी सर्व बरोबर. तर त्याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर. तर इसवी सन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने जेव्हा घटनात्मक सुधारणा केल्या होत्या तर त्यासाठी कोणकोणते कारणीभूत होते? तर क्रांतिकारकांच्या चळवळींमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला होता. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती झाली होती आणि जहाल व मवाळ यांच्यातील युती झाली होती. कारण जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये 1907ला फूट पडली होती. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती हे सर्व कारणीभूत झाली होती. त्यामुळे ब्रिटिश सरकारला घटनात्मक सुधारणा कराव्या लागल्या होत्या. 9वा प्रश्न, टिंबटिंब यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. तर ऑप्शन काय आहे? गणेश वासुदेव जोशी, सीताराम हळी चिपळूणकर, न्यायमूर्ती के. टी. तेलंग आणि महात्मा फुले. तर त्याचं उत्तर आहे गणेश वासुदेव जोशी. तर यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली होती. 10वा प्रश्न, जोड्या लावा. तर राष्ट्रीय सभेची अधिवेशने, ठिकाण आणि कोण अध्यक्ष होते ते विचारलं जातं. तर हे राष्ट्रीय सभेचं करूनच ठेवा, कारण त्याच्यावरती जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जातात. आणि सभा कुठे झाली, ठिकाण आणि अध्यक्ष आणि स्थापना पण विचारली जाते. तर अ काय आहे? 1889 5वे अधिवेशन मुंबईला. ब. 1891 7वे अधिवेशन नागपूर. 1895 11वे अधिवेशन पुणे आणि 1897 13वे अधिवेशन अमरावती. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड. तर 1889 5वे अधिवेशन हे मुंबईला झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर विल्यम वेडरबर्न हे अध्यक्ष होते. आणि 2 नंबरला 1891 7वे अधिवेशन नागपूरला झाले, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर आनंद चार्लू हे होते. 1895ला जे झालं होतं 11वं अधिवेशन पुणे इथे झाले होते आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे होते. आणि जे 13वे अधिवेशन झाले होते अमरावतीला, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर शंकरन नारायणी होते. 1897ला झालेलं ते अधिवेशन. कंबाईन 2023ला इतिहासाचे 10 प्रश्न आलेले होते. आता 11पासून जॉग्राफीचे प्रश्न चालू झालेले आहे. तर 11वा प्रश्न, भारतात धवल क्रांतीला सुरुवात टिंबटिंब सालापासून करण्यात आली. तर त्याचं उत्तर आहे 1971 साली. तर धवल क्रांतीला सुरुवात कधी झाली? 1971 पासून. 12वा प्रश्न, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घरबांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. तर त्याचं उत्तर आहे बेसॉल्ट दगड. तर बेसॉल्ट दगडाचा महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 13वा प्रश्न, तर जोड्या लावा. तर राज्य आणि लोकसंख्याचा दर विचारला आहे. घनता दर चौरस किमीला 2011च्या जनगणनेनुसार. तर हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार आणि इकडे काय दिलं आहे? 123, 414, 573 आणि 1106. तर सर्वात जास्त घनता कोणत्या राज्याची आहे? तर ती बिहारची आहे. ते आपल्याला माहिती आहे ती किती आहे? तर 1106. तर त्याच्यानुसार आपण उत्तर देऊ शकतोय. आणि हरियाणाची किती आहे? तर ती 573 आहे. हिमाचल प्रदेश 123, झारखंड 414 एवढी आहे. तर याचं उत्तर काय आहे? ऑप्शन सेकंड. योग्य जोड्या जुळवा. शिखर, ठिकाण आणि उंची मीटरमध्ये दिली. तर मांगीतुंगी शिखर, त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी आणि सालेर. तर मांगीतुंगी शिखरची उंची किती आहे? तर ती आहे 1100 मीटर आणि त्र्यंबकेश्वरची 1304, सप्तशृंगीची 1416 आणि सालेरची किती आहे? तर 1567 एवढी आहे. तर त्याचं ऑप्शन उत्तर काय आहे? 1 आहे. ऑप्शन 1. पुढचा प्रश्न, रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? तर ऑप्शन काय आहे? उत्तर पूर्व सीमांत रेल्वे मार्ग, दक्षिण रेल्वे मार्ग, कोकण रेल्वे मार्ग आणि पूर्व रेल्वे मार्ग. तर त्याचं उत्तर आहे कोकण रेल्वे मार्ग. पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा.
तर राज्य दिलेलं आहे आणि पर्यटन स्थळ दिलेलं आहे. तर जम्मू व काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि पर्यटन स्थळ कोणकोणते दिलेले आहे? तरण तारण बाबा बकाला, अंबाला भडकर सरोवर, अवंतीपूर, अचलीकोप्पा, त्रिलोकनाथ, नैना देवी. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड. जम्मू व काश्मीरचं कोणतं आहे पर्यटन स्थळ? तर ते आहे अवंतीपूर, अचलीकोप्पा. आणि हरियाणाचं हिमाचल प्रदेशचं त्रिलोकनाथ, नैनादेवी आहे. पंजाबचं तरण तारण बाबा बकाला आणि हरियाणाचं अंबाला भडक्कर सरोवर हे आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सेकंड 16व्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न आहे चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे किती प्रमुख प्रकार आहेत? तर ऑप्शन आहे 6, 5, 4 आणि 3. तर त्याचं उत्तर आहे 6 ऑप्शन 1. चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे 6 प्रकार केले आहे. 18वा प्रश्न भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा 2019 म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर इंदोर हे शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा घोषित करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न योग्य जोड्या जुळवा. औष्णिक वीज केंद्र. तर कोराडी, पारस, उरण, फेकरी. जिल्हा कोणकोणता आहे? ठाणे, नागपूर, जळगाव, अकोला. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4. तर कोराडी हे नागपूरला आहे, नागपूर जिल्ह्यात. पारस हे अकोला जिल्ह्यात आहे. उरण हे ठाणे जिल्ह्यात आहे आणि फेकरी हे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन 4. 20वा प्रश्न रायलसीमा पठाराचे स्थान टिंबटिंब येथे आहे. तर ऑप्शन काय काय आहे? कर्नाटक पठाराच्या उत्तरेला, कर्नाटक पठाराच्या पश्चिमेला, कर्नाटक पठाराच्या दक्षिणेला आणि कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक पठाराच्या उत्तरेला. तर रायलसीमा पठाराचे स्थान हे कर्नाटक पठाराच्या उत्तरेला आहे. पुढचा प्रश्न खालील निकषाच्या आधारे 2011 तर 20पर्यंत म्हणजे 11 पासून ते 20पर्यंत हे जिओग्राफी विषयाचे प्रश्न आलेले होते कंबाईन एक्झामला 2023च्या. तर 21 पासून हे इकॉनॉमीचे प्रश्न चालू होतात. तर खालील निकषांच्या आधारे 2011-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. तर ऑप्शन काय आहे? दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी ₹816 व शहरी भागासाठी ₹1000 ठेवले होते. सेकंड ऑप्शन दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹47 व शहरी भागासाठी ₹32. तिसरा ऑप्शन दरडोई उत्पन्न प्रतिदिनी ग्रामीण भागासाठी ₹49.63 व शहरी भागासाठी ₹56.64. चौथा ऑप्शन यापैकी नाही. तर त्याचं उत्तर आहे दरडोई उत्पन्न प्रति महिना ग्रामीण भागासाठी ₹816 व शहरी भागासाठी ₹1000 निश्चित केले होते 2011-12च्या या वर्षासाठी. नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली होती. पुढचा प्रश्न विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. तर ऑप्शन काय आहे? दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ, डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास, दुष्काळग्रस्त भागाचा विकास, ग्रामीण भागात औद्योगिकीकरण. तर ऑप्शन काय काय आहे? पर्यायी उत्तरे तर फक्त अ फक्त, सेकंड ब आणि ड फक्त, ब आणि क फक्त आणि चौथा ऑप्शन ड फक्त. तर त्याचं उत्तर आहे ब आणि क फक्त. तर विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. तर कशासाठी केला होता? तर डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकास करण्यासाठी. पुढचा प्रश्न राजकोषीय नीतीची साधने कोणती? तर ऑप्शन आहे सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज, लोकशाही आणि संघराज्यात्मक रचना, करोडपणा आणि अंदाजपत्रक, संसद आणि प्रशासन. तर पर्यायी उत्तर काय आहे? अ फक्त, ब आणि क फक्त, ड फक्त आणि अ आणि क फक्त. तर त्याचं उत्तर आहे अ आणि क फक्त. तर राजकोषीय नीतीची साधने कोणकोणती आहे? तर सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक खर्च, कर्ज आणि करारोपण आणि अंदाजपत्रक हे राजकोषीय नीतीची साधने आहेत. पुढचा प्रश्न उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना कोणी सुरू केली? तर उत्तर आहे केंद्र सरकार. तर केंद्र सरकारने उज्ज्वल डिस्कॉम इन्शुरन्स योजना ही सुरू केली आहे. पुढचा प्रश्न ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन काय आहे? डॉक्टर राजा जे चलैया, डॉक्टर सुकुमार चक्रवर्ती, सेकंड ऑप्शन एम नरसिंह, फोर्थ ऑप्शन डॉक्टर अमीर हुसेन. तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर राजा जे चलैया. तर या समितीची नियुक्ती करण्यात आली होती ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी.